बरं सर, जाता जाता एक शेवटचा प्रश्न. अशोकरावजी चव्हाण यांच्या तोंडातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा मीडियामध्ये ब्रेकिंग न्यूज ठरत असतो आणि आज सर्वसामान्य दर्शक आपल्याला पाहत आहेत, राजमुद्राचे प्रेक्षक देखील आपल्याला पाहत आहे. आपण आमच्या माध्यमातून कोणता शब्द जनतेला देणार? ब्रेकिंग न्यूज म्हणजे मेकिंग न्यूज काहीतरी आपल्याला करता आली पाहिजे. ब्रेकिंग न्यूजमध्ये आज अनेक त्याचा अर्थ अनर्थ दोन्ही असतात. माझे मत एवढं यू शुड बी न्यूज मेकर, म्हणजे जे चांगलं घडतं त्याच्यातून बातमी देण्यासारखी असावी आणि त्यातून काहीतरी चांगलं दिसतं आहे. सकारात्मक राजकारण करणारा माणूस आहे. मला निगेटिव्हिटी माझा इंटरेस्ट नाही आहे. अनेक लोक आता माझे विरोधक मी पाहतो रोज सोशल मीडिया निगेटिव्ह टाकत राहतात. माझं काय म्हणणं, निगेटिव्ह जरूर करा पण तुमचं काहीतरी पॉझिटिव्ह बोला ना. तुम्ही इलेक्शनला उभं राहू इच्छिता, तुम्ही काय करू इच्छिता, तसे मला शिवाय देऊन तुम्ही मोठं होऊ शकत नाही. तुमची आजची दुर्दैवाने नांदेडमध्ये गेल्या 15, 20, 25 वर्षामध्ये एक पद्धत पडलेली आहे की तुम्हाला मोठं व्हायचं अशोक चव्हाण शिवाय द्या. त्यापेक्षा अशोक चव्हाणांना बोलणं तुम्ही स्वतःवर बोला की तुम्ही काय करणार, तुम्ही कसं विकास करणार, आतापर्यंत तुम्ही काय केलं, पुढे तुम्ही काय करणार. एक तुमच्यासमोर काहीतरी ऑब्जेक्टिव्ह असलं पाहिजे, एक दूरदृष्टी असली पाहिजे, करायची इच्छाशक्ती असली पाहिजे आणि पॉलिटिकल विल असलं पाहिजे. तुम्ही काहीच नाही आणि फक्त अशोक चव्हाणांना शिवाय द्यायला मतं मिळतात. मग ठीक आहे, अशोक चव्हाणांचा विरोध एक म्हणजे अशोक चव्हाण जसा वाढतो आहे तसा अशोक चव्हाणांचा विरोधक पण वाढतो आहे याची मला जाणीव आहे. मग ठीक आहे, विरोधक असला पाहिजे. मी काही तक्रार करतच नाही, का लोकशाहीमध्ये विरोध असतो तर मला काय टॉलरेट करतो, मला काही फरक पडत नाही त्याने. परंतु अशोक चव्हाणांना आपण शिवाय द्यायला की आपण मोठा होतो ही जी काही समज आहे तो माध्यमांनी पोचवावं लोकांपर्यंत की तुम्ही तुमचं बोला. अशोक चव्हाण वगळून जर काही बोलला तर तुम्हाला व्हॅल्यूच नाही. तुम्हाला म्हणजे तुम्ही अशोक चव्हाणाला बोलल्यावरच व्हॅल्यू तुमची वाढते असा गैरसमज आहे, तो दूर केला पाहिजे. तुम्ही स्वतःवर बोला काहीतरी. माझं म्हणणं एवढंच आहे, नांदेडमध्ये भरपूर करण्यासारखं आहे, पॉझिटिव्ह करण्यासारखं आहे, सकारात्मक करण्यासारखं. दूरदृष्टी ठेवा, लोकांचे प्रश्न सोडवा. मला वाटतं सफिशियंट. भरपूर लोक तुम्हाला मतं मागायची गरज पडणार नाही, आपोआप मिळतील. पण शिव्या देणं हा एकमेव जो कार्यक्रम आहे तो काय मला काय स्वारस्य त्याच्यामध्ये नाही आहे.